जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी असणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला नेमकं काय करावं, काय करू नये, यंदाची संक्रांत धार्जिन आहे की नाही, धार्जिन म्हणजे काय, तर ती यशाची आहे, बरकतीची आहे की अपयशाची आहे, याला आमच्या इकडे विदर्भामध्ये धार्जिन असणे असं म्हणतात। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आता आपण घेणार आहोत। बघा, मकर संक्रांत म्हणजे काय, की या काळामध्ये सूर्याचं संक्रमण हे मकर राशीमध्ये होत असतं। मुळामध्ये मकर संक्रांत हा कुठलाही पवित्र सण नाही बरं का। आपण जरी त्या सणाला त्या ठिकाणी आध्यात्मिक महत्त्व देत असलो, तरी मकर संक्रांतीच्या दिवशी पृथ्वीच्या वातावरणामध्ये, आजूबाजूच्या हवेमध्ये, आजूबाजूच्या त्या ठिकाणी सूक्ष्म जगतामध्ये अनेक उलथापालथीच्या गोष्टी घडत असतात। म्हणजे वाईट शक्तींचे संक्रमण असणे, वाईट विद्येचा अधिक प्रभाव असणे किंवा चेटूक, जारण मारण इत्यादी विद्यांची उजळणी असेल, हे तांत्रिक मांत्रिक आपापल्या पद्धतीनुसार करत असतात। यामुळे संपूर्ण पृथ्वीचं त्या ठिकाणी वातावरण हे रजोगुणी आणि तमोगुणी बनलेलं असतं। सत्वगुण हा अल्प झालेला असतो। अशा ह्या वातावरणामध्ये विशिष्ट प्रकारचे तोडगे करून मनुष्याने स्वतःचं सत्व कसं जपावं, यासाठी मकर संक्रांत साजरी केली जाते। आता या मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया ह्या देवाला वाण सुद्धा देतात। हे वाण काय असतं, तर देवाला निसर्गामध्ये मिळणाऱ्या भाज्यांचं एकत्रितपणे करून त्याचा भोग देणे म्हणजे वाण देणे। हे वाण देण्यामागचा उद्देश हा असतो, की हे परमेश्वरा, या निसर्गातून ज्या वस्तू आम्हाला प्राप्त झाल्या, या निसर्ग निर्मित वस्तू आम्ही तुला अर्पण करत आहोत, तू आम्हाला सुखाचं सोनं दे। एवढा मोठा उदात्त संदेश हा या वाण देण्याच्या पाठीमागे असतो। आता या ठिकाणी कुठल्या जगदंबेला नेमकं वाण द्यावं, ते कसं द्यावं आणि यासोबतच 15 जानेवारी 2024 रोजी काय करावं आणि काय करू नये, याची आपण माहिती घेणार आहोत। सर्वात प्रथम बघा, यंदाची जी संक्रांत आहे ती जातीने ब्राह्मण आहे। याशिवायच तिने त्या ठिकाणी काळे वस्त्र नेसलेले आहे, तिच्या हातामध्ये दुर्वा आहे आणि तिने अंगावरती सोनं धारण केलेलं आहे। आता या गोष्टींवरून हे लक्षात येतं, संक्रांत जी जी वस्तू धारण करते ती ती वस्तू मनुष्याने वर्ज्य केली पाहिजे। म्हणजेच काय, दुर्वा वर्ज्य कराव्या, सोनं वर्ज्य करावं, काळे वस्त्र वर्ज्य करावे आणि या वेळेला ब्राह्मण स्त्रीचं रूप घेतलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी ब्राह्मणी कर्म कुठलेही करू नये। या 4 गोष्टी आपण पाळायच्या। म्हणजे काय, तर सत्यनारायण असेल किंवा ज्या पूजेसाठी आपण घरी ब्राह्मणाला बोलावतो, अशी कुठलीही पूजा या संक्रांतीच्या 3 दिवसांच्या काळामध्ये करू नये। म्हणजेच भोगीच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी आणि किंक्रांत म्हणजेच करी दिनाच्या दिवशी, या 3 दिवसामध्ये ब्राह्मणी कर्म वर्ज्य ठेवावे। दुसरा विषय म्हणजे, जे व्यक्ती स्वतः ब्राह्मण आहेत त्या त्यांचे नित्य उपचार पूजा करू शकतात। या ठिकाणी मला ब्राह्मणी क्रिया याचा अर्थ एवढाच म्हणायचा आहे, की कोणाकडेही भिक्षुकीसाठी जाऊ नये किंवा भिक्षुकी कर्म करू नये। दुसरा विषय म्हणजे, सोनं अंगावरती कमीत कमी घालावं। आता हे काही महिला भगिनींना अवघड वाटेल, कारण असं असतं की नेमकं मकर संक्रांत असली की भारीतील भारी, उच्चातील उच्च साडी आपण नेसावी, अंगावरती पूर्ण शृंगार करावा, अशी चढाओढ पाहायला मिळते। आणि या वर्षी नेमकं संक्रांतीने सोनं धारण केल्यामुळे आपल्याला सोनंच कमी घालायचं आहे। म्हणजे फार तर फार तुम्ही मणी, मंगळसूत्र आणि जे काही सौभाग्य अलंकार असतील तेवढे ठेवावे, त्यापेक्षा अधिक सौभाग्य अलंकार घालू नये। पुढचा विषय म्हणजे, काळे वस्त्र आपल्याला वर्ज्य करायचे आहे। आता या ठिकाणी असं म्हणण्यात येतं किंवा मानण्यामध्ये येतं, की मकर संक्रांतीच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काळे वस्त्र घालण्यासाठी धर्मशास्त्राने परवानगी दिलेली असते, पण याला कुठलाही धर्मशास्त्रीय असा आधार नाही। सूर्याचं संक्रमण होत असल्यामुळे त्या ठिकाणी काळाचा विनाश व्हावा, काळ्या विद्येचा विनाश व्हावा, जारण मारण चेटूक इत्यादी ज्या काळ्या विद्या करतात त्यांचा विनाश व्हावा आणि त्या विद्या आपल्यावरती चालू नये, यासाठी काळे वस्त्र घालण्याची एक रूढी परंपरा जुन्या काळामध्ये सुरू झाली होती। म्हणजे बघा, आजही जेव्हा आपण एखाद्या बाहेर ठिकाणी फिरायला जातो किंवा चांगले कपडे नेसतो, तर आपले वृद्ध व्यक्ती सांगतात, की काजळाचा एक काळा ठिपका तुमच्या शरीराला तुम्ही कानाच्या पाठीमागे द्या। आपण लहान बाळकाला सुद्धा काळाचा ठिपका देतो, काजळाचा ठिपका देतो। काळ्या वस्तूचा ठिपका देण्यामागचा उद्देश काय असतो, की समोरची काळी वाईट शक्ती आपल्या अंगावरती येऊ नये किंवा कोणाची काळी कुदृष्टी सुद्धा आपल्याला बाधित होऊ नये, यासाठी काळे वस्त्र, काळा टिक्का, काळा धागा इत्यादी आपल्या शरीरावरती बांधण्याची एक परंपरा, रूढी आपल्या पूर्वजांनी सुरू केली। एवढाच उद्देश या दिवसांमध्ये काळे कपडे घालण्याचा असतो, त्याला धर्मशास्त्रीय असा आधार नाही। त्यामुळे काळे कपडे अजिबातच वापरू नये आणि या वर्षी तर स्वतः संक्रांतीने काळे वस्त्र घातलेले आहे, त्यामुळे यंदा धर्मशास्त्रानुसार सुद्धा काळे वस्त्र हे संक्रांतीच्या 3 दिवसाच्या काळामध्ये वर्जित आहे।
तुम्ही अर्ध वस्त्र काळे ठेवू शकता, म्हणजे जर पुरुषांची पॅन्ट काळी असेल तर वरचा शर्ट अपोजिट असावा, महिलांचं ब्लाऊज त्या ठिकाणी काळं असेल तर त्या साडी अपोजिट कलरची घालू शकता, किंवा त्या ठिकाणी ड्रेस वेगळा असेल तर काळी ओढणी घेऊ शकता, परंतु संपूर्ण काळा पोशाख मात्र ह्या काळामध्ये करू नये. याशिवाय संक्रमण काळामध्ये आपण जेवण करणे किंवा त्या ठिकाणी असभ्य बोलणे, भांडण करणे, चिडचिडपणा करणे इत्यादी गोष्टी सुद्धा टाळाव्या. या सर्व गोष्टींचं पालन करून आपण त्या ठिकाणी संक्रांत साजरी करावी. आता पुढचा मुद्दा येत आहे की देवीला वाण नेमकं कसं द्यावं आणि कुठल्या देवीला द्यावं. तर बघा, वानामध्ये वान माहूरचं वान, कारण की माहूर क्षेत्रावरती महासती रेणुका माता नांदत आहे. आपण बघा, 3.5 शक्तिपीठांपैकी पहिलं पीठ कोल्हापूर, दुसरं पीठ माहूर, तिसरं पीठ तुळजापूर, चौथं अर्धपीठ म्हणजे आदिशक्ती सप्तशृंगी. या 3.5 शक्तिपीठांमध्ये सर्वाधिक संक्रांतीचं महत्त्व मानण्यात येतं ते माहूरगडच्या रेणुका मातेला. आता रेणुका सौंदतीमध्ये आहे, जतमध्ये आहे, कोकटनूरमध्ये आहे, अनेक स्थानांवरती आहे, परंतु महासती रेणुका माता महर्षी जमदग्नीच्या सोबत माहूरगडावरती सती गेली, त्यामुळे माहूरगडाला सतीचं वाण देण्याची प्रथा सुरू झाली आणि अक्षरशः 1 दिवस आधीपासूनच भक्तांची मायंदाळी ही त्या ठिकाणी माहूरगडावरती सुरू होते आणि माहूरगडचं वाण हे श्रेष्ठ मानण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या जवळपास जे कुठलं रेणुकेचं स्थान असेल, या रेणुकेच्या स्थानावरती तुम्ही तिला वाण द्यावं. रेणुकेचं स्थान नसेल तर तुमच्या घरात रेणुका मातेचा जो कुठला फोटो असेल, तो यल्लम्मा स्वरूप असो, तो रेणुका स्वरूप असो, येडेश्वरी ही सुद्धा रेणुका अवतारच आहे, त्या ठिकाणी असणारी कुठलाही यमाई अवतार असो, यमाई सुद्धा रेणुका स्वरूपच आहे. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी रेणुका, यल्लम्मा, यमाई, येडेश्वरी इत्यादी कुठल्याही स्वरूपामध्ये रेणुकेला वाण देऊ शकता. ते त्या ठिकाणी महासतीचं आणि सौभाग्याचं मानण्यात येतं. आता वाण देत असताना एक या ठिकाणी तोडगं सांगतोय, आपण देवीच्या समोर आराधी लोक वाण देत असताना स्वतःची 5 सुगडं वेगळी पुसतात आणि देवीची 5 सुगडं वेगळी पुसतात, किंवा काही महिला ह्या देवीचं आणि स्वतःचं सुगडं एकच म्हणून एकूण 5च खणांना मान देतात, म्हणजे सुगडांना मान देतात. कोणी खण म्हणतात, कोणी सुगड म्हणतात, कोणी बोळके म्हणतात. प्रत्येक प्रांतानुसार त्याचा शब्द बदलतो, तुम्ही तो समजून घ्यावा. सुगड, खण किंवा बोळके पूजत असताना त्या ठिकाणी मी एक तोडगं असं सांगतोय की आपण ताम्राचे बनलेले जर त्या ठिकाणी खण वापरले तर अधिकाधिक प्रमाणामध्ये देवीची कृपा सुवासिनींना प्राप्त होते. म्हणजे तांब्यापासून बनलेले, तांब्याचे छोटे छोटे जे गडू विकत मिळतात तसे आपण 5 गडू आणून त्यांचे खण तयार करावे, त्यांना त्या ठिकाणी धागा बंधन करावं, मवडी बंधन करावं. त्यामध्ये सौभाग्याचं वाण, ज्यामध्ये बोर असतात, आवळा असतात, चिंच असतात, गाजर असतात, फरसबीच्या बिया असतात, ऊसाचे तुकडे असतात, जांबाचे पेरूचे तुकडे असतात, सफरचंद असतात. थोडक्यात काय की त्या ठिकाणी जेवढ्या निसर्गातून वस्तू आपल्याला आंबट, तुरट, खारट, गोड मिळतील त्या सर्व फळफळावळांना एकत्र करून आपल्याला वाण बनवायचं असतं. यासोबतच तुम्हाला सांगतो, या संक्रांतीच्या वाणामध्ये आपण गोड बिबा सुद्धा नक्की टाकावा. आता खरं पाहता बिब्बा हा जगदंबेला अतिशय वर्जित आहे, धर्मकार्याला वर्जित आहे, परंतु वर्षातून एकमेव असा हा सण आहे संक्रांतीचा की या सणाला गोड बिब्बा, ज्याची गोडंबी तयार करून खाल्ली जाते, अशी गोड गोडंबी ही त्या वाणामध्ये आपण टाकू शकतो. अशा पद्धतीनुसार तुम्ही जगदंबेला तांब्याच्या गडूमध्ये वाण द्यावं. तर आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल बटनावरती क्लिक करा, जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला सर्वात पहिले दिसेल. तर सर्वांचं कल्याण असो, सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मनातील हेवे दावे विसरून जा. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.